नमस्कार, माझे नाव नितीन संतोष राठोड. मी यवतमाळचा. करंटली मी जलालाबाद स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी येथे फर्स्ट इयरचा स्टुडंट आहे. MBBS हे माझं आणि माझ्या आईवडिलांचं लहानपणीचं स्वप्न. खूप साऱ्या नीट परीक्षार्थीपैकी मी पण एक. पण काही कारणास्तव नीटमध्ये यश प्राप्त झाले नाही. याच्यामुळे माझे इंडियामध्ये काही ॲडमिशन होऊ शकले नाही. इनिशियली आमचा प्रेफरन्स इंडियाच होते. आम्ही इंडियन कॉलेजेस पाहत होतो, पण खूप काही गोष्टी मधात येतात, जसं फायनान्शियली झालं अँड एव्हरीथिंग. सो मी स्टार्टिंगला तर मी कन्फ्युज होतो. मी इतर कंट्रीज पण बघितल्या, जसं माझा विचार होता की नेपाळमध्ये जायचं किंवा बांगलादेशमध्ये करायचं. पण माझा मोठा भाऊ हा आता जलालाबाद येथेच फोर्थ इयरचा स्टुडंट आहे. तो सुद्धा निलेश सरांथ्रूच इथे आला आहे. तर त्यांनी मला जासू रिकमेंड केले. तो पण सुद्धा निलेश सर थ्रूच आलेला आहे. तर या 4 वर्षापासून मी त्याला बघत आहे, तर त्याला काही प्रॉब्लेम आले नाहीत. आणि जरी आले असतील तर ते निलेश सरनी सगळे सॉल्व्ह करून दिले आहेत. ओके. नागपूर येथे सरांचे ऑफिस. मी आणि माझे आई वडील आम्ही सरांपाशी गेलो आणि सरांना प्रश्न केले की सर नेमकं करावे काय. तर सरांनी आमचे सगळे डाऊट्स क्लिअर केलेत आणि सरांनी आम्हाला जासूस रिकमेंड केले, जिथे माझा भाऊ करंटली फोर्थ इयरमध्ये आहे. तर फायनली आमचं जासू हे कन्फर्म झालं. आणि नंतर सरांनी डॉक्युमेंटेशन, विजा अँड ऑल सगळं सरांनीच सगळ्या प्रोसेस केल्यात. फायनली आमचं डिसाईड झालं जाणं. तर आम्ही नागपूरवरून दिल्लीला पोहोचलो. तिथे सरांचं एक असतं की सर जायच्या आधी एक प्री डिपार्चर सेरेमनी म्हणून एक प्रोग्राम घेतात, जिथे सर आपले सगळे डाऊट्स क्लिअर करतात. आपल्याला काय करावे, काय नाही करावे, कसं जावे. जर तुम्ही समजा फ्लाईटमध्ये पहिल्यांदा जाताय तर तिथे कसं राहावं, काय करावं, हे सगळं सर गाईड करतात. तर आम्ही जासूमध्ये पोहोचलो तर इथे आम्हाला आमचे सिनियर्स घ्यायला आले होते. प्रवासात कोणताही प्रॉब्लेम आला नाही. आम्ही युनिव्हर्सिटीला पोहोचलो. आमचे डॉक्युमेंटेशन अँड ऑल सगळी प्रोसेस कंप्लीट झाली. त्याच्यानंतर आम्हाला हॉस्टेल्स अलॉट झाले. आम्ही हॉस्टेलमध्ये गेलो अँड सगळं ऑलरेडी सेटअप सगळं झालेलं होतं. आम्ही इथे आता करंटली मला इथे 2 महिने झाले आहेत येऊन. तर इथे काही तसा काही प्रॉब्लेम येत नाही. आणि मेस वगैरेचा तर काही प्रश्नच नाही, कारण की इथे आपले इंडियन टेस्टच आहे. तर तुम्हाला घरची काही आठवण येणार नाही. दादा आहे तर मला काही असं वेगळं असं फील होतच नाही. आणि निलेश सर पण आहेत, तर इथे काही प्रॉब्लेम नाहीत. तुम्हाला काही डाऊट आले तर तुम्ही निलेश सरांशी संपर्क साधू शकता. सर नेहमी तुमच्या पाठीमागे राहील आणि तुम्हाला हेल्प करतील.